दहीहंडी म्हटलं की उत्साह आणि गोविंदांचे थर, पण यात पण एक गंमत आहे. आपल्याकडे जशी परंपरा, भक्ती, धैर्य आणि संघभावना यांचं प्रतीक मानलं जातं, तसंच दुसरीकडे स्पेनमध्येही असाच एक थरांचा खेळ असतो, ज्याला ते म्हणतात कास्टेल. स्पेनच्या कॅटलोनिया या भागात लोक एकत्र येऊन ह्युमन टावर्स म्हणजेच मानवी मनोरे उभारतात. आपल्या गोविंदांसारखेच हे लोकही थर रचतात, पण त्यांचा उद्देश मात्र वेगळा असतो. समाजातील एकता, सामर्थ्य आणि सहकार्य दाखवण्याचा. आपल्याकडे गोविंदा घालतात झब्बा, हाफ पॅन्ट आणि डोक्यावर पट्टा, तर स्पेनमध्ये कास्टेलर्स घालतात पांढऱ्या रंगाचा पायजामा, रंगीत शर्ट आणि फाक्सिया नावाचा काळा कंबरपट्टा. आपल्याकडे अंतिम थरावर चपळ गोविंदा चढतो आणि हंडी फोडतो. तसंच कास्टेलमध्ये एका छोट्या मुलाला मनोऱ्याच्या शिखरावर चढवून तो टावर पूर्ण केला जातो. कास्टेल परंपरा जवळपास 200 वर्षांपासून चालत आली आहे, तर आपली दहीहंडी परंपरा आणखीनच जुनी आहे. या दोन्ही परंपरा वेगवेगळ्या देशातल्या असल्या तरी भावना मात्र एकच. आणखीन खास गोष्ट म्हणजे स्पेनचा प्रसिद्ध संघ कॅस्टेलियर द विलाफ्रांका अनेक वेळा भारतात आपल्या गोविंदात सामील झालाय. तसंच आपल्या प्रो गोविंदा पथकांनीही स्पेनमध्ये जाऊन त्यांच्या कॉन्कर्स दे कास्टेल या स्पर्धेत भाग घेतलाय. म्हणजे फरक कितीही असो, ध्येय एकच, एकता, ताकद आणि परंपरा, मानवता.